जय जवान, जय किसान, जय भारत, जय महाराष्ट्र. शेतकरी बांधवांनो, मी ज्या बँकेमध्ये रिसेंटली उभा आहे ती आहे YDCC, यवतमाळ डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक. ज्या बँकेला आपण मराठीमध्ये यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. ही बँक यवतमाळ डिस्ट्रिक्ट मधली अशी बँक आहे की सर्वाधिक जास्त शेतकऱ्यांना लोन प्रोव्हाइड करण्याचं काम करते. कोणतं लोन? क्रॉप लोन, दॅट इज कॉल्ड ॲज पीक कर्ज. या बँकेची स्थापना झाली होती 1961 आणि 62 साली. पण या बँकेचं उद्घाटन कुणाच्या हस्ते झालं माहिती आहे तुम्हाला? तेव्हा आपल्या देशाचे अर्थमंत्री होते यशवंतराव चव्हाण, जे राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. आणि 1973 मध्ये या बँकेचं इनॉग्रेशन कुणाच्या हस्ते झालं? जे त्या काळामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री होते सन्माननीय वसंतराव नाईक चव्हाण साहेब यांच्या हस्ते. 1969 आणि 72च्या कालखंडामध्ये वसंतराव नाईक साहेबांनी कृषी विद्यापीठांची निर्मिती केली आणि काही महत्वाच्या बँकांची पण निर्मिती केली. ही त्यातील एक प्रमुख बँक. ठीक आहे. आता आपण सेंट्रल लेवलचा जर विचार केला तर सेंट्रल लेवलवरती एक बँक असते, त्याला आपण RBI म्हणतो, दॅट इज कॉल्ड ॲज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ही देशातील सर्व महत्वाच्या बँकांची बँक आहे. त्या बँकेचा ऍक्ट आहे 1934 मधला. 1935 मध्ये बँक फॉर्म झाली. 1949 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं राष्ट्रीयकरण झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शोधप्रबंधांच्या माध्यमातूनच या बँकेचा जन्म झाला. आणि मी सध्या आहे YDCC मध्ये, यवतमाळ डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक. बरोबर. त्यानंतर अशी एक महत्वाची बँक असते की जी बँक शेतकऱ्यांना डायरेक्टली लोन नाही देत. अशा बँकांना ती बँक लोन प्रोव्हाइड करते की ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज देतात. त्या बँकेचं नाव आहे नाबार्ड. नाबार्ड मीन्स नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. या बँकेची स्थापना झाली होती 1982 साली. या बँकेचं हेडक्वार्टर आहे मुंबईमध्ये. आणि ही शेतकऱ्यांना लोन प्रोव्हाइड करणाऱ्या बँकांची बँक आहे. द अपेक्स ऑर्गनायझेशन ऑफ ऍग्रिकल्चर रुरल बँक ही अपेक्स ऑर्गनायझेशन आहे बँकांची. एक अत्यंत महत्वाची संस्था आहे. आणि सेकंड असते डिस्ट्रिक्ट लेवलवरती लीड बँक. ही लीड बँक काय करते की यवतमाळ डिस्ट्रिक्ट मध्ये शेतकऱ्यांना किती कर्ज प्रोव्हाइड केलं गेलं, किती जायला हवं, किती टार्गेट आहे, शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं लोन गेले का, प्रोव्हाइड झालं का, या सगळ्या गोष्टींमध्ये समन्वय साधण्याचं काम करते लीड बँक. आणि यवतमाळमध्ये मी तुम्हाला सांगितलं की YDCC ही अशी एक बँक आहे की सर्वाधिक जास्त साधारणतः खरीप आणि रब्बी मिळून 600, 700, 750 कोटीपर्यंत शेतकऱ्यांना लोन प्रोव्हाइड करण्याचं काम फक्त एकटी YDCC करते. त्यामुळे बँकेचा रोल शेतकऱ्याच्या लाईफमध्ये अत्यंत महत्वाचा आहे. मग शासनानं आणि सरकारनं आता कर्जमाफी जाहीर केली. 1 एप्रिलपासून नव्यानं आर्थिक वर्ष सुरू झालं. साधारणतः आज 2 मे आहे. पण अद्यापही शेतकऱ्याच्या पदरात कर्ज पडताना दिसत नाही. याच्या मागचं कारण एकच आहे, बँका कुठेतरी चुकतायत का? शासनानं हवेमध्ये मारलेले फुगे फुटत आहेत का? याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. शेतकऱ्यांच्या जीवनाशी कायम सरकार आणि बँका खेळत आलेल्या आहे. त्यामुळे माझी विनंती आहे, YDCC असेल, लीड बँकेचे मॅनेजर असतील आणि जेवढ्या काही महत्वाच्या यवतमाळमध्ये राष्ट्रीयकृत बँक आहेत त्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, कॅनरा बँक असेल, युको बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, अशा बँकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मेजॉरिटीमध्ये क्रॉप लोन प्रोव्हाइड करण्यात येत असतं. पण यावर्षी कुठंतरी ह्या बँका शेतकऱ्यांना कर्ज देताना खटकतायत. कमी प्रमाणात शेतकऱ्यांना लोन दिल्या जात आहे. त्यामुळे माझी शंका आहे, संशय आहे. शासनाला, यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा विनंती आहे की आपण तात्काळ शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या संदर्भाने उपाययोजना निर्माण कराव्या आणि शेतकऱ्यांना कसं लवकरात लवकर लोन जाईल या संदर्भात कारवाई होणं अत्यंत महत्वाचं गरजेचं आहे. कारण शेतकरी पूर्णपणे डिपेंड असतो पीक कर्जावरती आणि पीक कर्ज जर मिळालं नाही तर त्याची खरीपची पेरणी होत नाही. त्यामुळे मी सध्या YDCC मध्ये होतो. इतरही महत्वाच्या बँका आहेत. मी शेतकऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो, जर तुम्हाला एखादी बँक कर्ज देण्यामध्ये हयगय करत असेल, नाकार देत असेल, तर शेतकरी चळवळीचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून प्राध्यापक पंढरी पाठे यांच्याशी आपण संपर्क साधावा. कुठली बँक कशी आणि का लोन देत नाही आपण पाहू. ठीक आहे, थांबतो.